हॅलो एव्हरीबडी. कालचा व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिला. आज आपण 12वी कॉमर्स बुककीपिंग अँड अकाउंटन्सी यामधला पहिला टॉपिक त्यातला काही भाग या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही कालचा जो व्हिडिओ पाहिला असेल तो आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला पुढचे व्हिडिओ नोटिफिकेशनला येत राहतील. चला तर आज बघूया पहिला टॉपिक. तुम्हाला माहिती आहे काल आपण जो सिलेबस पाहिला बुककीपिंग अँड अकाउंटन्सी 12th कॉमर्स ॲज पर न्यू सिलेबस 2020-21 त्यामधला टॉपिक फर्स्ट इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. तर मित्रांनो यामध्ये या टॉपिकमध्ये आपल्याला कोणते कोणते पॉईंट्स शिकायचे आहेत, पॉईंट्स टू बी लर्न इन दिस टॉपिक. तर यामध्ये पहिला शिकायचं आहे मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप. पार्टनरशिपचा नक्की अर्थ काय, पार्टनरशिपच्या कायद्यानुसार म्हणजे 1932च्या कायद्यानुसार पार्टनरशिपची व्याख्या काय ते आपण यामध्ये बारकाईने पाहणार आहोत. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. भारतीय भागीदारीचा कायदा जो आहे 1932चा त्यानुसार भागीदारीची व्याख्या, पार्टनरशिपची डेफिनेशन, त्याची वैशिष्ट्ये म्हणजे फीचर्स, त्यानंतर पार्टनर्सचे प्रकार, पार्टनरशिप डीड, पार्टनरशिप डीडमध्ये असणारे घटक, अशा पद्धतीने या ॲक्टचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पार्टनरशिप ॲक्टमध्ये ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे द मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट. पार्टनरशिप फायनल अकाउंट तयार करताना कॅपिटल अकाउंट जे केलं जातं ते कोणत्या कोणत्या पद्धतीने मेंटेन केलं जातं पार्टनर्सकडून ते आपण यामध्ये शिकणार आहोत. त्यानंतर या टॉपिकमध्ये आपण आता डिटेल्समध्ये पाहूया. In previous year 11th standard, we have already learned about sole proprietary firm and its final account. मित्रांनो 11वीच्या वर्षामध्ये इयत्ता 11वीमध्ये आपण एकल व्यापारी फर्म आणि त्याच्या फायनल अकाउंट्सबद्दल डिटेल्समध्ये पाहिलं. देर आर मेनी लिमिटेशन्स इन सोल प्रोप्रायटरी बिझनेस ऑर्गनायझेशन लाईक लिमिटेड कॅपिटल, लिमिटेड मॅनेजमेंट स्किल्स, लिमिटेड स्पेशल ॲबिलिटीज, हाय रिस्क, नो स्टॅबिलिटी एक्सेट्रा. म्हणजे सोल प्रोप्रायटरीमध्ये ज्या काही मर्यादा आहेत, जे काही लिमिटेशन्स आहेत ते कोणत्या, मर्यादित भांडवल असतं, मॅनेजमेंट स्किलसुद्धा मर्यादित असतं किंवा स्पेशल स्किल जे आहेत ते पण मर्यादित असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हाय रिस्क असते, तोटा सहन करण्याची जबाबदारी एकट्याच मालकाची असते. म्हणून अ न्यू बिझनेस ऑर्गनायझेशन इज ओरिजिनेटेड कॉल्ड पार्टनरशिप. सोल ट्रेडरच्या मर्यादा क्रॉस करून एक नवीन बिझनेस ऑर्गनायझेशन तयार झालं त्याला आपण पार्टनरशिप म्हणतो. द पर्सन्स हू हॅव एंटर्ड इन टू पार्टनरशिप आर इंडिव्हिज्युअली नोन ॲज पार्टनर्स अँड कलेक्टिव्हली नोन ॲज फर्म. पार्टनरशिपमध्ये जे व्यक्ती असतात, ज्या व्यक्ती असतात त्यांना आपण पार्टनर्स म्हणतो आणि त्या सर्व व्यक्तींना एकत्रितरित्या आपण फर्म म्हणतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना शंका वाटते किंवा प्रश्न पडतो फर्म म्हणजे नेमकं काय. तर फर्म म्हणजे कलेक्टिव्हली सर्व पार्टनर्सला मिळून आपण फर्म म्हणतो. ठीक आहे. मिनिंग अँड डेफिनेशनमध्ये इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 सेक्शन 4 नुसार त्याचं मिनिंग काय सांगितलेलं आहे.
when two or more persons come together to carry on a business with a view to share profits or losses, such arrangement is known as partnership. बघा, ज्या वेळेला दोन किंवा अनेक व्यक्ती एकत्र येतात आणि बिझनेस चालवायचं ठरवतात किंवा बिझनेस चालवतात विथ अ व्ह्यू ऑफ शेअर प्रॉफिट ऑर लॉस, त्यांचा उद्देश काय असतो? झालेला नफा तोटा वाटून घेणे. अशा पद्धतीच्या सर्व प्रक्रियेला आपण पार्टनरशिप म्हणतो. पार्टनरशिप इज अन असोसिएशन ऑफ टू और मोर पर्सन्स. पार्टनरशिप ही एक संघटन प्रकार आहे दोन किंवा अनेक व्यक्तींचा. इट इज अ बिझनेस ऑर्गनायझेशन. ही एक व्यावसायिक संघटना आहे. द बिझनेस इज मॅनेज बाय ऑल द पार्टनर्स जॉईंटली और इट मे बी मॅनेज बाय अ पार्टनर ऑन बिहाफ ऑफ ऑल अदर पार्टनर्स. म्हणजे पार्टनरशिप हा एक सामूहिकरित्या केलेला बिझनेस आहे. हा बिझनेस सर्वांनीच केला पाहिजे असं काही नाही. तो सर्वांच्या वतीने एका पार्टनरने जरी मॅनेज केलेला असेल तरी त्याला पार्टनरशिपच म्हटलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ 3 मित्रांचं मिळून एक व्यवसाय आहे, एक दुकान आहे, परंतु 2 मित्र म्हणजे ते 2 पार्टनर त्या बिझनेसमध्ये लक्ष देत नाहीत, एकच व्यक्ती पूर्ण बिझनेस पाहते, तरी सुद्धा अशा व्यवसायाला आपण पार्टनरशिपच म्हणणार आहोत. पार्टनरशिपची डेफिनेशन जी आहे इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 नुसार सेक्शन 4 नुसार याची डेफिनेशन हे वर्डिंग आपल्याला पाठ करायचे आहेत किंवा लक्षात ठेवायचे आहेत. पार्टनरशिप इज द रिलेशन बिटवीन 2 or more persons who have agreed to share the profits or losses of a business carried on by all or any of them acting for all. बघा मित्रांनो, पार्टनरशिप हे एक रिलेशन आहे 2 किंवा अनेक व्यक्तींमधलं. ज्या व्यक्तींनी व्यवसायाचा नफा तोटा वाटून घेण्याचं ठरवलेलं आहे असा बिझनेस, जो बिझनेस एकतर सर्व लोक मिळून करतात, सर्व पार्टनर मिळून करतात, किंवा त्यापैकी फक्त एक किंवा काही पार्टनरच करतात, अशा व्यवसाय संघटनेला पार्टनरशिप म्हणजे भागीदारी म्हणतात. त्यानंतर पार्टनरशिपची वैशिष्ट्ये. फीचर्स ऑफ पार्टनरशिप. द फॉलोइंग आर द मेन फीचर्स ऑफ पार्टनरशिप. ॲग्रीमेंट म्हणजे भागीदारीचा करार, त्याला पार्टनरशिप डीड किंवा आर्टिकल ऑफ पार्टनरशिप असंही म्हटलं जातं. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे पार्टनरशिपचं रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन म्हणजे पार्टनरशिपची नोंदणी. आपण प्रत्येक पॉईंट डिटेलमध्ये पाहणार आहोत. अगोदर मी सर्व पॉईंट तुम्हाला दाखवतो. ॲग्रीमेंट, नंतर रजिस्ट्रेशन, त्यानंतर तिसरा पॉईंट आहे लॉफुल बिझनेस म्हणजे कायदेशीर व्यवसाय. पार्टनरशिप हा एक कायदेशीर व्यवसाय असतो. मेंबरशिप नंबर्स. पार्टनरशिपमध्ये किती सभासद असतात किंवा किती पार्टनर्स असतात. अनलिमिटेड लायबिलिटी. आता लायबिलिटी म्हणजे कर्ज असा आपल्याला परिचित आहे, परंतु या ठिकाणी लायबिलिटी म्हणजे जबाबदारी, म्हणजे कर्ज परतफेड करण्याची जी पार्टनर्सला जबाबदारी काय आहे बिझनेसमधलं कर्ज परतफेड करण्याचं, ती अनलिमिटेड असते. ते आपण त्या पॉईंटमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर रिलेशन बिटवीन द पार्टनर्स. 2 पार्टनर्सचं किंवा सर्व पार्टनर्सचं एकमेकाशी रिलेशन कसं असतं, त्यांचं फर्मशी रिलेशन कसं असतं, ते आपण यामध्ये पाहणार आहोत. प्रॉफिट शेअरिंग रेशो म्हणजे नफा वाटून घेण्याचा जो प्रमाण आहे त्याला आपण प्रॉफिट शेअरिंग रेशो म्हणतो. त्यानंतर मॅनेजमेंट म्हणजे त्यांचं पार्टनरशिपमध्ये असणारं व्यवस्थापन. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे म्युच्युअल कॉन्फिडन्स म्हणजे परमोच्च विश्वास, परस्परांबद्दलचा विश्वास सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर आपण सर्व पॉईंट आता डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर फीचर्स ऑफ पार्टनरशिपमध्ये आपला पहिला पॉईंट होता ॲग्रीमेंट. मित्रांनो, ॲग्रीमेंट म्हणजे करार. तुम्हाला माहीत आहे कोणतीही गोष्ट जी करायची असेल त्याच्या अगोदर ते ठरवून घेतलं जातं. हे ठरवून घेतलेलं तोंडी किंवा लेखी पद्धतीचं असू शकतं. तर पार्टनरशिप हा एक मोठा व्यवसाय आहे. काही कालावधीसाठी पार्टनरशिप चालणार असते, तर नंतर भविष्यामध्ये काही वाद होऊ नये म्हणून पार्टनर्स अगोदरच ते
ठरवून घेतात त्याला पार्टनरशिप ॲग्रीमेंट म्हणतात. तर पार्टनरशिप ॲग्रीमेंट बिटवीन पार्टनर मे बी ओरल ऑर इन रिटन फॉर्म. म्हणजे पार्टनरशिपचा जो करार आहे तो एकतर ओरल म्हणजे तोंडी असू शकतो किंवा इन रिटन फॉर्म म्हणजे लेखी पण असू शकतो. पार्टनरशिप कम्स इन टू एक्झिस्टन्स बाय अन ॲग्रीमेंट अमंग द पार्टनर्स. पार्टनरशिपचं जी सुरुवात आहे अस्तित्व आहे ते करारानेच होतं. बट टू अवॉइड फ्युचर क्वारल्स म्हणजे भविष्यातले भांडण वाद टाळण्यासाठी अँड डिस्प्यूट अँड ॲग्रीमेंट शुड बी इन रिटन फॉर्म. म्हणजे भविष्यामध्ये काही भांडण नको पार्टनरमध्ये म्हणून पार्टनरशिपचा जो ॲग्रीमेंट आहे त्याला लेखी स्वरूप असणं महत्त्वाचं आहे. सच रिटन ॲग्रीमेंट इज ऑल्सो कॉल्ड पार्टनरशिप डीड. ह्या लेखी कराराला आपण पार्टनरशिप डीड किंवा आर्टिकल ऑफ पार्टनरशिप असं म्हणतात. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे रजिस्ट्रेशन म्हणजे पार्टनरशिपची नोंदणी. तर पार्टनरशिपची नोंदणी रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज व्हॉलंटरी. व्हॉलंटरी म्हणजे ऐच्छिक स्वरूपाची. इट इज नॉट कंपल्सरी. ही सक्तीची नसते. रजिस्ट्रेशन मीन्स एंटरिंग द नेम ऑफ फर्म इन द रजिस्टर्ड मेंटेन बाय रजिस्ट्रार. रजिस्ट्रेशन म्हणजे काय? नोंदणी करणे. कुठे? रजिस्ट्रार नोंदणी अधिकारी. हा आपला SP मध्ये गेलेला शब्द आहे. नोंदणी अधिकाऱ्याच्या रजिस्टरमध्ये आपल्या व्यवसायाचं नाव नोंद करणे याला रजिस्ट्रेशन म्हणतात. ऑन द बेसिस ऑफ ॲप्लिकेशन फॉरवर्ड बाय द फर्म. जो काय आपल्या संस्थेने आपल्या पार्टनरशिप फर्मने जो काय अर्ज केलेला असेल त्यानुसार रजिस्ट्रेशन होतं. यानंतर पुढचा पॉईंट फार महत्त्वाचा आहे. रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप इज कंपल्सरी इन महाराष्ट्र. पण वरती सांगितलं रजिस्ट्रेशन ही व्हॉलंटरी आहे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये पार्टनरशिपचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. पार्टनरशिपच्या फीचरमध्ये सांगितलं पार्टनरशिपचं रजिस्ट्रेशन व्हॉलंटरी आहे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. कधीपासून? 1 एप्रिल 2005 पासून. परीक्षेला रिकाम्या जागेला किंवा ऑब्जेक्टिव्हमध्ये हे वाक्य येऊ शकतं. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपला लॉफुल बिझनेस. जर पार्टनरशिपचा करार केलेला असतो भविष्यामध्ये काय होणार याबद्दल सर्व चर्चा केलेल्या असतात. म्हणजे साधी गोष्ट आहे त्याचा बिझनेसही कायदेशीर असावा. यामध्ये काय सांगितलंय? बिझनेस अंडरटेकन बाय फर्म शुड बी लॉफुल. लॉफुल बिझनेस दोज बिझनेस विच इज नॉट अलाउड बाय स्टेट गव्हर्नमेंट कॅनॉट बी अंडरटेकन बाय पार्टनर्स. असे व्यवसाय जे अवैध आहेत ज्याला राज्य शासनाने राज्य सरकारने परवानगी दिलेली नाही असे बिझनेस पार्टनरशिपकडून केले जात नाहीत. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे मेंबरशिप नंबर्स. तर पार्टनरशिप तयार करण्यासाठी कमीत कमी 2 व्यक्ती पाहिजे हे आपल्याला माहीत आहे. परंतु त्याची मॅक्झिमम लिमिट काय आहे हे आपण डिटेल्समध्ये पाहूया. पूर्वीच्या सिलेबसमध्ये आणि 1932च्या कायद्यानुसार असं सांगितलं होतं मिनिमम 2 persons आर रिक्वायर्ड टू फॉर्म अ पार्टनरशिप फर्म. इन केस ऑफ बँकिंग बिझनेस द मॅक्झिमम लिमिट ऑफ पार्टनर्स इज अप टू 10 अँड इन केस ऑफ नॉन बँकिंग बिझनेस मॅक्झिमम 20 persons आर परमिटेड इन द फर्म बाय लॉ. म्हणजे बघा बँकिंग सेक्टर असेल तर कमीत कमी 10 जास्तीत जास्त 10 असू शकतात आणि नॉन बँकिंग असेल तर जास्तीत जास्त 20 व्यक्ती असू शकतात. परंतु नवीन सिलेबसमध्ये या वाक्याचा कुठं उल्लेख नाही आहे. नवीन सिलेबसमध्ये असं सांगितलंय अकॉर्डिंग टू कंपनी ॲक्ट 2013 द मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स आर अप टू 50. म्हणजे 2013च्या कंपनी कायद्यानुसार पार्टनरशिपमध्ये जास्तीत जास्त 50 पार्टनर असू शकतात. त्यानंतर पुढे अनलिमिटेड लायबिलिटी. पार्टनरची लायबिलिटी कशी असते? लायबिलिटी म्हणजे कर्ज परतफेड करण्याची जबाबदारी. तर पार्टनर्स द लायबिलिटी ऑफ पार्टनर्स इज अनलिमिटेड. द पर्सनल assets and private property of partner may be used
फॉर द पर्पज ऑफ रिपेमेंट ऑफ लायबिलिटी ऑफ आउटसाइडर ऑफ फर्म इफ रिक्वायर्ड. म्हणजे 3 मित्र आहेत, 3 पार्टनर्स आहेत, तिघांचा मिळून बिझनेस आहे. जर बिझनेसवरती आर्थिक संकट आलं, बिझनेस तोट्यात गेला आणि बिझनेसचे कर्ज परतफेड करण्याची पैसे जेव्हा त्याची ऐपत बिझनेसकडे नसेल तर त्या पार्टनरची पर्सनल प्रॉपर्टी सुद्धा विकली जाऊ शकते, असा याचा अर्थ आहे. त्याला म्हणतो आपण अनलिमिटेड लायबिलिटी. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे पहा, रिलेशन बिटवीन द पार्टनर्स. आपल्याला माहिती आहे पार्टनरशिपचे मालक म्हणजे पार्टनर असतात, जेवढे पार्टनर असतील ते सर्व त्याचे मालक असतात. परंतु प्रत्येक पार्टनर हा दुसऱ्या पार्टनरचा वतीने नोकराचं काम करतो, एजंटचं काम करतो आणि प्रत्येक पार्टनर हा दुसऱ्या पार्टनरचा मालकही असतो, प्रमुख पार्टनर पण असतो. तर इथे काय सांगितलंय, द बिझनेस ऍक्टिव्हिटीज ऑफ फर्म आर कॅरीड ऑन बाय ऑल पार्टनर्स कलेक्टिव्हली. म्हणजे व्यवसायाचे सर्व कामं सर्वजण मिळून करतात. ऑर एनी वन पार्टनर ऍक्टिंग ऑन बिहाफ ऑफ ऑल पार्टनर, किंवा एकच माणूस करतो, एकच पार्टनर करतो सर्वांच्या संमतीने. हेन्स एव्हरी पार्टनर इज अन एजंट ॲज वेल ॲज प्रिन्सिपल ऑफ इच पार्टनर. म्हणजे प्रत्येक पार्टनर हा एजंट असतो. एजंट म्हणजे अभिकर्ता, म्हणजे थोडक्यात त्या पार्टनरकडे असणारा कामाला असणारा माणूस, त्याला आपण अभिकर्ता म्हणतो. एजंट ॲज वेल ॲज प्रिन्सिपल, किंवा प्रत्येक पार्टनर हा प्रमुख पार्टनर सुद्धा असतो. हे जे वाक्य आहे मी तुम्हाला वेगळ्या रंगात दाखवलेलं, हे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये येतं बऱ्याच वेळेला, लक्षात ठेवा. इच अँड एव्हरी पार्टनर इज ॲज अन एजंट, वर्क्स ॲज अन एजंट ॲज वेल ॲज प्रिन्सिपल ऑफ इच पार्टनर. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे प्रॉफिट शेअरिंग रेशो. प्रॉफिट शेअरिंग रेशो म्हणजे व्यवसायाचा झालेला नफा तोटा कोणत्या प्रमाणात वाटून घ्यायचा. या प्रॉफिट शेअरिंग रेशोबद्दल तुम्ही थोडे अनभिज्ञ असाल, म्हणजे तुम्हाला थोडी माहिती नसेल तर तुमचे शिक्षक सांगतीलच, आणि आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहूच प्रॉफिट शेअरिंग रेशो कसा वाटून घ्यायचा. इक्वल रेशो असतो, 2:1, 3:1 अशा पद्धतीने रेशो असतो, तो आपण नंतर पाहूया. आता प्रॉफिट शेअरिंग रेशो म्हणजे पार्टनर शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस ऑफ द फर्म इज अन ॲग्रीड रेशो. ॲग्रीड रेशो म्हणजे ठरलेल्या रेशोमध्ये, म्हणजे अर्ध अर्ध वाटून घ्यायचं का 3 तुकडे करायचे ते आपण पहा. इन ॲब्सेन्स ऑफ एनी स्पेशल ॲग्रीमेंट दे शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन इक्वल रेशो. जर 2 पार्टनरने ठरवलेलं नसेल तर त्यांना त्यांचा बिझनेसचा जो झालेला प्रॉफिट आहे तो इक्वल रेशोमध्ये वाटून घ्यावा लागतो. समजा 3 पार्टनर असेल 3 तुकडे होणार, 4 पार्टनर असेल 4 तुकडे होणार, म्हणजे सर्वांना समान हिस्सा मिळणार. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे मॅनेजमेंट. मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन. तर या पॉइंटमध्ये आपण पाहतोय ऑल पार्टनर्स कॅन पार्टिसिपेट इक्वली इन द मॅनेजमेंट. म्हणजे प्रत्येक पार्टनरना आपल्या व्यवसायामध्ये सारखाच हस्तक्षेप करण्याचा सारखाच अधिकार असतो. They are also jointly and severally responsible for all the activities of the firm. व्यवसायामध्ये जे काही घडणार आहे ना त्या सगळ्या गोष्टींना प्रत्येक पार्टनर वैयक्तिक आणि सामूहिकरित्या जबाबदार असतो. द डिव्हिजन ऑफ वर्क अँड अदर ॲक्टिव्हिटीज आर ॲज पर डिटरमाइन इन पार्टनरशिप डीड. डिव्हिजन ऑफ वर्क म्हणजे काम, समविभागणी आपण त्याला म्हणतो. कोणत्या पार्टनरने कोणतं काम करायचं, कोणत्या पार्टनरवर कोणत्या कामाची जबाबदारी असते, हे सगळं अगोदर ठरवून घेतलं पाहिजे. त्याला म्हणतो आपण पार्टनरशिप डीडमध्ये त्याचा उल्लेख केलेला असं. ऑल अदर ॲक्टिव्हिटीज आर ॲज पर डिटरमाइन. डिटरमाइन म्हणजे ठरवल्याप्रमाणे, पार्टनरशिप डीडमध्ये ठरवल्याप्रमाणे त्याचं कामाची विभागणी केलेलं असेल. आणि सर्वात महत्त्वाचा सर्वात शेवटचा पॉईंट आहे म्युच्युअल कॉन्फिडन्स. प्रत्येक पार्टनरचा आपल्या सहकार्यावर आपला जो को पार्टनर आहे, आपला सहकारी आहे, त्याच्यावरती विश्वास असला पाहिजे. म्हणजे समोरच्या पार्टनरने केलेलं काम असेल, केलेला हिशोब असेल, कोणतीही ॲक्टिव्हिटी असेल त्यावरती त्याने विश्वास ठेवला पाहिजे. यामध्ये एक्सप्लेनेशनमध्ये काय सांगितले, पार्टनरशिप इज बेस्ड ऑन ट्रस्ट. ट्रस्ट म्हणजे विश्वास, अँड म्युच्युअल कॉन्फिडन्स
म्युच्युअल कॉन्फिडन्स म्हणजे समोरच्या पार्टनरवर तेवढा आत्मविश्वास पण दाखवला पाहिजे. हेन्स इच पार्टनर इज अंडर ऑब्लिगेशन टू डिस्क्लोज द ट्रू अँड करेक्ट फॅक्ट अबाउट द बिझनेस. म्हणून प्रत्येक पार्टनरवर एक बंधनकारक गोष्ट आहे का त्याने व्यवसायाची प्रत्येक गोष्ट सत्य आणि सत्य करेक्ट म्हणजे जे खरं खरं आहे तेच बिझनेसला इन्फॉर्मेशन दिली पाहिजे आणि अदर पार्टनरला इन्फॉर्म केलं पाहिजे. तर मित्रांनो, आपण आज पार्टनरशिपचे फीचर्स पाहिले. यानंतर मी जो पॉईंट दाखवतो तुम्हाला तो आहे टाईप्स ऑफ पार्टनर. हे तुमच्या सिलेबसमध्ये नाही, परंतु या पॉईंटवरती या टाईप्सवरती किमान एक तरी प्रश्न इथून मागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये तुम्हाला दिसेल. तर पार्टनर्स मे बी क्लासिफाईड इन व्हेरियस कॅटेगरीज ॲज फॉलोज. तर पार्टनरचे जे प्रकार आहे मी ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. ॲक्टिव्ह पार्टनर म्हणजे जो ॲक्टिव्ह राहतो, जो बिझनेसमध्ये पैसे पण आणतो आणि बिझनेसमध्ये काम पण करतो, त्याला ॲक्टिव्ह पार्टनर म्हणतात. स्लिपिंग पार्टनर किंवा डॉर्मंट पार्टनर म्हणजे जो बिझनेसमध्ये पैसे आणतो पण काम करत नाही, तो निष्क्रिय भागीदार असतो. नॉमिनल पार्टनर म्हणजे जो असा पार्टनर जो फक्त स्वतःचं नाव बिझनेसला देतो, तो पैसे आणत नाही, कामही करत नाही, पण त्याला मात्र नफा मिळतो. मायनर पार्टनर म्हणजे असा पार्टनर तो वरीलपैकी कोणीही असू शकतो, पण त्याचं वय वर्ष 18च्या आत असतो, म्हणजे त्याला अज्ञान भागीदार म्हणतात. आणि 3 नंबरचा नॉमिनल पार्टनर त्याला नाममात्र भागीदार म्हणतात. पार्टनर इन प्रॉफिट ओनली हा वरीलपैकी कोणीही असू शकतो, पण तो फक्त प्रॉफिटमध्येच हिस्सा घेतो, लॉसमध्ये तो सहभागी होत नाही. अशा पार्टनरला पार्टनर इन प्रॉफिट ओनली म्हणतात. सिक्रेट पार्टनर म्हणजे असा पार्टनर जो पार्टनर असतो पण तो इतर लोकांना समजून देत नाही, तो पार्टनर आहे, त्याला सिक्रेट पार्टनर, त्याला गुप्त भागीदार म्हणतात. पार्टनर बाय इस्टॉपल हा सिक्रेट पार्टनरच्या कम्प्लीट ऑपोजिट आहे. हा पार्टनर नसतो, पण तो सगळ्यांना सांगत असतो मी पार्टनर आहे. तो पैसे आणत नाही, तो काम करत नाही, त्याला नफाही मिळत नाही, पण तो सांगतो मी पार्टनर आहे. सब पार्टनर म्हणजे पार्टनरचा पार्टनर. एखादा पार्टनर जर कॅपेबल नसेल तर तो स्वतःच्या वतीने कामं करण्यासाठी पार्टनर अपॉइंट करू शकतो, त्याला आपण सब पार्टनर म्हणतात. अशा पद्धतीने आपण पार्टनरचे प्रकार पाहिले. आपण पुढील लेक्चरमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत पार्टनरशिप डीड. पार्टनरशिप डीड म्हणजे भागीदारीचा करार. आणि या करारामध्ये कोणते कोणते घटक असतात, करार कसा असतो, त्याचे फायदे काय, त्याची गरज काय, हे आपण डिटेल्समध्ये पाहणार आहोत. थोडक्यात सांगतो, द रिटन एग्रीमेंट बिटवीन द पार्टनर्स इज कॉल्ड पार्टनरशिप डीड. जो भागीदारीचा करार असतो त्याला आपण रिटन एग्रीमेंट म्हणतात. तर मित्रांनो, आजचा तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. उद्या तुम्हाला नक्कीच व्हिडिओ मिळेल.